इच्छा होतीये काहीतरी चमचमीत खायची, तर चला तर बनवूयात चमचमीत टोमॅटोची चटणी. नमस्कार, मी कल्याणी. माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण टोमॅटो चटणी बनवणार आहोत. डब्याला उत्तम पर्याय म्हणून आपण ही बनवू शकतो. यामध्ये डाळही वापरलेली आहे, त्यामुळे मुलांना खूप ही चटणी आवडते. तसेच उन्हाळ्यामध्ये रोज काय भाजी करायची म्हणून हा प्रश्न पडतोच. तसेच प्रवासासाठी उत्तम पर्याय म्हणून ही चटणी बनवणार आहोत. तर यासाठी मी 5 टोमॅटो वापरलेले आहेत. जेवढे टोमॅटो घेतले आहेत तेवढाच कांदा घ्यायचा आहे. आलं, लसूण, कांदा कापून घेतलेला आहे. लसणाचे काप करून घेतलेले आहेत. कोथिंबीरीचेही काप करून घेतलेले आहेत. टोमॅटो स्वच्छ धुवून कापल्यानंतर पुन्हा एकदा ते स्वच्छ धुतलेले आहे. डाळ भिजत घातलेली आहे. डाळ साधारण 1 ते 2 मिनिटासाठी अगोदरच आपल्याला भिजत घालायची आहे. टोमॅटोचेही खूप छान छोटे काप करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते पूर्ण शिजल्यानंतर मिक्स होतात, एकजीव होतात. कढई तापायला ठेवलेली आहे. कढई तापल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये जिरी आणि मोहरी टाकलेली आहे. जिरी आणि मोहरी तडतड उडून द्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा टाकल्यानंतर त्यामध्ये आपण 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकणार आहोत. कढीपत्त्याची पानं टाकल्यानंतर गॅस मंद आचेवरती कमी आचेवरती ठेवायचा आहे व असं कांदा छान मिक्स करून घ्यायचा आहे. असा लालसर सोनेरी कांदा भाजून घ्यायचा आहे. गॅस कमीच आचेवरती ठेवायचा आहे. त्यानंतर डाळ टाकायची आहे. डाळ चांगली यामध्ये परतून घ्यायची आहे. नंतरून त्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत. तेही छान सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहेत व नंतरून आणखी टाकणार आहोत. कोथिंबीर अशी टाकली की भाजीला खूप छान चव येते. परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जे टोमॅटोचे पीस कट केले होते ते आपण ह्यामध्ये टाकलेले आहेत व असे छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मीठ, धना पावडर व काळं तिखट टाकायचं आहे. आपण ही भाजी बनवताना किंवा चटणीही बनवू शकतो. यामध्ये कमी मसाले वापरून बनवलेली आहे, त्याच्यामुळे ती आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरते. चटणी अशाप्रमाणे हे सगळं मिश्रण एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, गॅस कमीच आचेवरती ठेवायचा आहे व झाकण टाकून 1-2 मिनिटांसाठी किंवा काही मिनिटांसाठी आपण त्याची थोडीशी वाफ येऊन देणार आहोत. हे बघा, टोमॅटोला आपोआप पाणी सुटलेलं असतं, त्याच्यामध्येच टोमॅटो शिजून जातं. तरीही आपण मसाले एकजीव व्हावेत व मसाले करपू नयेत, भाजीला छान स्ट्रेक्चर यावं व छान टेस्ट लागावी, त्याच्यासाठी थोडंसं पाणी ओतलेलं आहे. पाणी ओतलं की टोमॅटोची भाजी खूप छान शिजली जाते व राहिलेली कोथिंबीर आपण यामध्ये टाकलेली आहे व नंतर शेंगदाण्याचा कूटही यामध्ये टाकलेला आहे. टोमॅटोची चटणी आंबट लागू नये व चवही छान यावी यासाठी आपण 1 चमचा साखर टाकलेली आहे. हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व पुन्हा एकदा आपण ह्यामध्ये झाकण टाकायचं आहे. झाकण टाकल्यानंतर हे पूर्ण चांगलं शिजून द्यायचं आहे. हे बघा, आपलं टोमॅटोची चटणी पूर्ण शिजलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. टोमॅटोच्या चटणीला खूप रंग छानही आलेला आहे व भाजीही दिसतानाही खूप छान दिसत आहे. टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी टोमॅटो चांगले भाजून घेतले की त्याचा आंबटपणा जातो, तसेच त्याची चवही चांगली लागते. मिनिटभर आपली ही तयार झालेली मस्त चमचमीत ही टोमॅटोची चटणी तयार झाली आहे. तर बघा, खूप सोपी ट्रिक वापरून करायला ही खूप सोपी ही चटणी चांगली होते. टोमॅटोची चटणी आपल्या सर्वांना उत्तम पर्याय म्हणून ही बनवू शकतो. तसेच ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज तुम्ही लाईक, कमेंट करा व कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटलेली आहे. व यानंतरही आपण खूप अशाच साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी बनवणार आहोत व त्या झटपट लगेच तयार होतील. कमी मसाले वापरून